नमस्कार. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे वय 50 यांचा अनैतिक संबंधातून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी मृत सुरेखा यांचा प्रियकर प्रकाश उर्फ बाबू आनंद पाटील वय 40 याला ताब्यात घेतले असून या घटनेने गावासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. तर घटना नक्की काय ते पुढे पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर मिळालेल्या माहितीनुसार संशयित प्रकाश व सुरेखा हे शिरगावमध्ये एकाच गल्लीत समोरासमोर राहत असल्याने दोन्ही कुटुंबामध्ये जवळीक होती. मागील 2.5 वर्षे सुरेखा शिरगावच्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. तर माझ्याशी लग्न कर असे म्हणून सुरेखा वारंवार प्रकाशला धमकावत होती. याच गोष्टीचा राग मनात धरून प्रकाशने सुरेखा यांच्या खुनाचा कट रचला. सुरेखा यांना आपण पंढरपूरला जाऊया असे सांगून प्रकाशने त्यांना आपल्या 4 चाकी गाडीतून गावाबाहेरील लिंडोरी गावाच्या शेतात आणले. तिथे प्रकाशचा जनावरांचा एक गोठा होता. याच गोठ्यामध्ये सकाळी 11:30च्या सुमारास प्रकाशने सुरेखा यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली भिवंडी पोलिसांना दिली आहे. खून केल्यानंतर त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह मुंबई येथे दूरवर समुद्रात फेकून देण्याचा प्रकाशचा कट होता. त्यानुसार तो भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे पोहोचला आणि त्याने भाचा संदेशला फोन करून पुढील गट सांगितला. परंतु भाज्याने या संपूर्ण प्रकाराची पोलिसांना माहिती दिल्याने प्रकाश भिवंडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून नारपोली पोलीस ठाण्याकडून या प्रकाराची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात वर्ग झाली आहे. तर अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.